श्री स्वामी समर्थ. चतुर्थी हा दिवस श्री गणपती बाप्पाचा अत्यंत पवित्र दिवस मानला जातो. या दिवशी केलेली छोटीशी सेवा सुद्धा मोठा परिणाम देते. कारण चतुर्थी म्हणजे अडथळे दूर होण्याचा, बुद्धी वाढवण्याचा. चतुर्थीला आपण मनोभावे गणपतीची पूजा करतोच, पण चतुर्थीला करायची सर्वात सोपी आणि प्रभावी सेवा म्हणजे चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करणे फार महत्त्वाचे मानले जाते. 7 आपण 21 याची जुडी अर्पण करत असतो. दुर्वा अर्पण करताना मनात एकच प्रार्थना असावी की बाप्पा माझ्या आयुष्यातील सगळे अडथळे दूर करा. यानंतर गूळ, मोदक, साखर किंवा बेसनाचा लाडू अर्पण करावा. गोड नैवेद्य म्हणजे गोड बोलणे, गोड विचार आणि सुख. चतुर्थीचा खास मंत्र आहे ओम गणगणपते नमः. हा मंत्र 108 वेळा म्हणावा. वेळ नसेल तर किमान 21 वेळा तरी म्हणावा आणि गणपती बाप्पाचे स्तोत्र नक्कीच पठण करावे. एकदा तरी गणपती स्तोत्र म्हणावे. प्रत्येक मंत्र मनात जाऊ द्या आणि गणपती बाप्पाची सेवा करा. संध्याकाळी चंद्र दिसल्यावर चतुर्थीला चंद्र दर्शन करणे आवश्यक मानले जाते. चंद्राला पाणी किंवा दूध अर्पण करावे. हात जोडून गणपती बाप्पाचे स्मरण करावे. यामुळे गैरसमज, खोटे आरोप आणि मनाची घालमेल कमी होतो. दिवा आणि मंत्र जप झाल्यावर साध्याच्या शब्दात प्रार्थना करा. ओ गणपती बाप्पा माझ्या घरातील अडचणी दूर करा. मनाला शांती द्या. माझ्या कुटुंबावर कृपा करा. चतुर्थीचा उपवास आपल्याला साधा करायचा आहे. फळाहार करावा. उपवास शक्य नसेल तर फक्त मन शुद्ध ठेवावे. अशी साधी सेवा आपल्याला करायची आहे. आपल्या मुलासाठी सुद्धा आपल्याला चतुर्थी करायची असते. आईचं मन जेव्हा आपल्या लेकरासाठी अस्वस्थ होते तेव्हा ती देवाकडे काही मागत नाही. ती फक्त एकच प्रार्थना करते, माझं मूल नीट बोलू दे, शिकू दे, आयुष्यात पुढे जाऊ दे. अनेक आईचं दुःख असतं. मुलं उशिरा बोलतात, तोतडे बोलतात, शब्द अडकतात, अभ्यासात मन लागत नाही, खूप चिडचिड करतात, ऐकत नाही. अशा वेळी गणपती बाप्पाची सेवा ही आईसाठी आधार बनते. कारण गणपती बाप्पा हे बुद्धीचे, वाणीचे आणि ज्ञानाचे देव आहे. गणपती बाप्पा म्हणजे अडथळे दूर करणारे देव. मुलं बोलत नसेल, शब्द नीट येत नसतील, तर अभ्यासात लक्ष लागत नसेल, हे सगळे अडथळेच असतात आणि या अडथळ्यांसाठी गणपती बाप्पाची सेवा फार प्रभावी मानले जाते. विशेषतः जेव्हा ही सेवा आई स्वतः करते तेव्हाच पूर्ण होते. आईने ही सेवा कोणत्या हेतूने करायची आहे हे आधी मनात ठरवायचं. माझ्या मुलाच्या वाणीतील अडथळे दूर व्हावेत, त्याचं मन अभ्यासात लागावं, त्याची बुद्धी खुली व्हावी, हे मनात ठेवूनच सेवा करायची आहे. आठवड्यातील गणपती बाप्पाचा बुधवार हा गणपती बाप्पाचा खास दिवस आहे. त्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पाची सेवा करायचीच आहे. पण या चतुर्थीला नक्कीच गणपती बाप्पाला मंदिरात जाऊन मूर्तीला दुर्वा, फूल अर्पण करून गणपती बाप्पाला प्रार्थना करायची आहे. दुर्वा अर्पण करताना गणपती बाप्पाला प्रार्थना करायची आहे आणि नंतरच आपली इच्छा बोलून तो दुर्वा गणपती बाप्पाला अर्पण करायचा आहे. साधा मंत्र म्हणायचा आहे ओम गणगणपते नमो नमः. ए विघ्नहर्ता, ए अष्टविनायका, गणपती बाप्पा माझ्या मुलाला लवकरात लवकर बोलू दे, त्याच्या अभ्यासामध्ये विकास होऊ दे, त्याला मार्ग मिळू दे, त्याला नीट तोंडातून शब्द नीट येऊ दे, तो आत्मविश्वासाने बोलत हसत बोलले स्पष्ट बोलेल अशी कृपा करा. त्याच्या बुद्धीला उजाळा द्या, अभ्यासात मन लागेल अशी शक्ती द्या. ही प्रार्थना खरी असली की बाप्पा ऐकतात. ही सेवा सलग आपल्याला 11 बुधवार केली तर अधिक परिणाम दिसतो असे मानले जाते आणि आपल्याला त्याचसोबत चतुर्थी सुद्धा करायची आहे. मध्ये एखादी बुधवार सुटला तरी चालतो, पण शक्यतो सातत्य ठेवा आणि आपली सेवा पूर्ण करा. आता अभ्यासासाठी छोटीशी रोजची सेवा. मुलं अभ्यासाला बसण्याआधी आईने किंवा मुलाने गणपतीच्या फोटोला नमस्कार करायचा आणि म्हणायचं ओम गणगणपते नमः. हा मंत्र मुलाकडून 11 वेळा तरी म्हणून घ्या. यामुळे मुलाचं मन शांत होतं आणि लक्ष लागायला लागतात. बुधवारी एक छोटा उपाय अजून करता येतो. गुळाचा छोटा तुकडा घ्या, त्यावर 1-2 दुर्वा ठेवा आणि गणपती बाप्पांना अर्पण करा. नंतर तो गोड मुलाला थोडासा द्या खायला. हा उपाय वाणी मधुर करतो असं सांगितलं जातं. पण लक्षात ठेवा, ही सेवा करत असताना आईने काही गोष्टी टाळायला हव्यात. मुलावर ओरडणं, त्याला घाई करणं, इतर मुलांशी तुलना करणं या गोष्टी टाळा. मुलं जसं आहे तसं स्वीकारा. करतात त्याला
प्रत्येक गोष्टीला नकार घालू नका. संयमाने त्याला बोलायला वेळ द्या. देवपूजा आणि आईचं प्रेम या दोन्हीचा परिणाम खूप खोल असतो. आज नाही तर उद्या पण बदल नक्की होतो. कारण गणपती बाप्पा कधीही आईची हाक रिकामी पाठवत नाही. कारण गणपती बाप्पा बुद्धीचे देवता आहे. म्हणून अशी चतुर्थीला छोटीशी सेवा या चतुर्थीपासून सुरुवात केली तर नक्कीच त्याचे फळ योग्य असे मिळणार आहे. गणपती बाप्पा हे बुद्धी, वाणी आणि ज्ञानाचे देव आहे. म्हणून बोलण्यात अडथळे, तोत्रेपणा, शिकण्यात अडचण यासाठी सर्वात आधी गणपती बाप्पाची सेवा सांगितली जाते. तर हा उपाय तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि हा छोटासा उपाय नक्की करून बघा. गणपती बाप्पा विघ्नहर्ता आहे. आपल्या मुलावरती येणारे कोणतेही दुःख, विघ्न नक्कीच दूर करणार आहे. मधील सर्व अडथळे दूर करून आपल्या मुलाचा नक्कीच विकास होणार आहे अभ्यासामध्ये. असा विश्वास ठेवून, अशी श्रद्धा ठेवून आपल्याला गणपती बाप्पाची पूजा करायची आहे. तर ही माहिती आवडल्यास नक्कीच एक लाईक करा आणि गणपती बाप्पाची सेवा करा. ओम गणगणपते नमो नमः या मंत्राचा जप मुलाकडून करून घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.